शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. नवरात्री उत्सव म्हटला की संपूर्ण देशभरामध्ये आपण तो मोठ्या जल्लोषात साजरा करतो. आपल्या कुलदेवतेची जास्तीत जास्त आपण सेवा करतो. या 9 दिवसांमध्ये शक्य होईल तेवढी आपण देवीची मनोभावे प्रार्थना करतो, भक्ती करतो. नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये एकदा तरी आपल्या कुलदेवीची ओटी नक्की भरावी. आपली कुलदेवी ज्या ठिकाणी आहे त्या मूळ गावी जाऊन आपण ओटी भरावी. पण जर दूर असेल, अगदीच शक्य नसेल, तर तुम्ही जिथे राहता तिथे त्या देवीचे मंदिर असेल तर तिथे जाऊन ओटी भरावी. किंवा घरामध्ये जर तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल, टाक असेल, मूर्ती असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. फक्त ही ओटी आपल्याला मनापासून भरायची आहे, कृतज्ञतेचा भाव ठेवून भरायची आहे. तुम्ही या ओटीमध्ये किती महागातली साडी किंवा सोन्या चांदीचे दागिने घालताय ते महत्त्वाचे नाही, तर आपल्या शुद्ध अंतःकरणापासून मनपूर्वक ही आपण ओटी भरायची आहे. यथाशक्ती आपल्याला शक्य होईल त्याच वस्तू घेऊन आपण ही देवीची ओटी भरायची आहे. तर ही ओटी कशी भरावी, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घ्याव्यात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात प्रथम आपल्याला एक ताट घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण जी ओटीसाठी साडी घेतली आहे ती ठेवायची आहे. ही साडी शक्यतो रेशमी किंवा सुती कापडाची असावी. सुती किंवा रेशमी धाग्यामध्ये देवीजवळून येणाऱ्या सात्विक लहरी खेचून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे शक्यतो सुती किंवा रेशमी धाग्याची साडी आपल्याला घ्यायची आहे. देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला नऊवारी साडी घ्यायची आहे आणि ही साडी शक्यतो काठपदर असावी. साडीचा रंग हा शक्यतो देवीला आवडणाऱ्या रंगांपैकीच असावा, जसे की लाल, हिरवा, नारंगी किंवा पिवळा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला साडी घेणं शक्य नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस सुद्धा ओटीमध्ये घालू शकता. जर तुम्ही ब्लाऊज पीसने ओटी भरणार असेल तर तो खणाचा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. आता साडीवर किंवा खणावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे. नारळ हे श्रीफळ आहे, त्यामुळे त्यानेच आपण ओटी भरावी. नारळाची शेंडीकडील बाजू ही आपल्याला देवीकडे करायची आहे. त्यानंतर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे. घरामध्ये आपण रोज जे खाण्यासाठी तांदूळ वापरतो त्यानेच देवीची ओटी भरायची आहे. हे तांदूळ अखंड असावेत. त्यानंतर आपल्याला 5 फळांचा विडासुद्धा ठेवायचा आहे. याच्यामध्ये अखंड सुपारी, खारीक, खोबरे म्हणजेच खोबऱ्याची वाटी, बदाम हे सर्व अखंड घ्यायचे आहेत. तसेच हळकुंडसुद्धा घ्यायचे आहे आणि ती हळकुंड लेकूरवाळी असावी. तसेच ओटीमध्ये हार, फुले आणि वेणी किंवा गजरा नक्की घ्यावा. त्यानंतर देवीला आपण शृंगाराचे साहित्यसुद्धा अर्पण करायचे आहे. यामध्ये सिंदूर, हिरव्या बांगड्या, नथ, कानातले असतील किंवा छोटा आरसा, जोडवी असे आपण देऊ शकतो. आपल्या इच्छेप्रमाणे आपण हे द्यायचे आहे. त्यानंतर अगदी महत्त्वाचे आणि देवीला अत्यंत प्रिय असणारे तांबूल म्हणजेच विड्याचे पानसुद्धा न चुकता आपल्याला देवीच्या ओटीच्या साहित्यामध्ये घ्यायचे आहे. तसेच ओटीमध्ये एखादे फळसुद्धा घ्यायचे आहे. त्यामध्ये तुम्ही केळी, सफरचंद जे कुठले फळ असेल ते घेऊ शकता. त्यानंतर ओटीमध्ये दक्षिणा ठेवायची आहे. 5 रुपये असेल, 11 रुपये असेल, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ती ठेवू शकता. अशा पद्धतीने संपूर्ण साहित्य आपल्याला ओटीमध्ये घ्यायचे आहे. हे सर्व साहित्य एका ताटामध्ये घेऊन आपण आपल्या छातीजवळ घेऊन ती ओटी नंतर देवीच्या चरणांजवळ अर्पण करायची आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की तुझा कृपाशीर्वाद आमच्या सर्वांवर राहू दे, घरामध्ये सुखशांती समाधान नांदू दे, अशी देवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. देवीची ओटी ही मंगळवारी किंवा शुक्रवारी भरावी. जर तुम्ही ही ओटी घरातल्या देवीलाच भरत असाल तर ही सर्व ओटीचे साहित्य तुम्हाला स्वतःला वापरायचे आहे. ती साडी देवीचा आशीर्वाद समजून तुम्ही स्वतः नेसायची आहे. तसेच नारळाचे तुम्ही गोड पदार्थ बनवून खाऊ शकता. तांदूळ हे तुम्हाला रोजच्या जेवणामध्ये वापरायचे आहेत. दक्षिणा जी आहे ती तुम्ही खर्च न करता एखाद्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये अर्पण करू शकता किंवा एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही देऊ शकता. जेव्हा आपण मंदिरामध्ये जाऊन ओटी भरतो तेव्हा आपण भरलेल्या ओटीपैकी पुजारी आपल्याला काही साहित्य परत देतात, जसे की नारळ असेल किंवा ब्लाऊज पीस असेल, तर तो आपण स्वतः वापरायचा आहे. दुसऱ्या कोणालाही तो देऊ नये.
तर देवीची ओटी कशी भरावी याबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. धन्यवाद.